हा कॉन्सेप्ट त्यांनी असा आहे की हा गणपती आणायचा इकडे, हा गणपती हे असंच आपल्याला पाठवणार बॉक्समधून, मग हा गणपती आपण ह्याच्यात म्हणजे आपल्याकडे बादली असेल बादलीतच घालायचा, विसर्जन करायचं. ह्याचं सगळ्याचं मट्टी होते. हे झालं गोळा येईल त्याचा, तो झाला की त्याच्यात कुठे गेला ते आपलं हे सीड पाऊच केलंय. वर्षभर आपल्याकडे सुपर आयडिया ना एकदम. वृक्ष गजानन या दिल्लीतील पुणेकरांच्या संस्थेने एक मातीचा गणपती बनवून तो भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते त्यांनी मला दिला. मी अतिशय आनंदाने त्याचा स्वीकार करतो. नमस्कार मित्रांनो, पुणे गणेश उत्सव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, टायटल तुम्ही पाहिलेच असणार आहे, प्लस आपण कुठून आलो ते पण तुम्ही पाहिलं असणार आहे. तर आज आपण आहोत वृक्ष गजाननच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट द्यायला आणि आपल्यासोबत आहेत केदार कुंभार. नमस्ते. नमस्ते केदार सर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि सर्वात पहिला प्रश्न असा की वृक्ष गजानन हे नाव तुमच्या मनात आलं आणि ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? वृक्ष गजानन हे नाव ॲक्च्युली येण्यामागचं कारण असं की जो पर्यावरणाचा ऱ्हास जो गणपती सणाला जो जोडला गेलेला आहे तो ऱ्हास आणि त्या गोष्टीचं सोल्युशन कसं निघावं, तर या गोष्टीवरती कुठंतरी काम करूसं वाटलं. आणि त्यातल्या त्यात थोडा बेस आपला मातीचा असल्यामुळं माती ही कुठल्या प्रकारची वापरावी आणि त्याच्यातनं फायनल आउटकम गणपती विसर्जन झाल्यानंतर काय झालं पाहिजे त्या गोष्टीचं, जेणेकरून ती संकल्पना किंवा तो उत्सव पूजनीय राहील. ज्या प्रकारे ऱ्हास झाला आहे त्या गणेशोत्सवाचा, तर तो ऱ्हास होऊ नये आणि त्यासाठी काय काय घ्यावायच्या काळजी आहेत ह्याच्यावरती थोडा अभ्यास करून ह्या गोष्टी समोर आल्या की गणपती बाप्पाचं आपण विसर्जन केल्यानंतर त्याची पूर्णपणे आपण पर्यावरणात रूपांतर करू शकतो. म्हणजे ती भेट पूर्ण पर्यावरणाला आपण देऊ शकतो. तर ती कुठल्या स्वरूपात देता येईल, तर ते एका वृक्षारोपण होईल ह्याची म्हणजे ह्या संकल्पनेतनं तर त्या काळजी आपण घेऊ शकतो. तर त्यासाठी वृक्ष आणि गणपती गजानन असं वृक्ष गजानन असं त्याचं एक आपण एक संकल्पना मांडली. राईट. आणि याला साधारण किती वर्ष आले तुम्ही सुरू केलं? हे 4थं वर्ष आहे. ओके. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो की माझ्या मनात आहे, त्यामुळे मी समोर आलो कॅमेऱ्याच्या. केदार सर, म्हणजे आता बघा, शाडूचा गणपती आणि वृक्ष गजानन मातीचा गणपती यातला नेमका फरक काय? म्हणजे असं शाडूचा गणपती हा कम्प्लिटली शाडू मातीपासून बनणार असं ॲज नावातच मेन्शन आहे, शाडू मातीचे गणपती. वृक्ष गजाननचा गणपती हा प्युअर फार्म सॉईल म्हणजे जी शेतमाती असते त्या शेतमातीतनं त्या गणपतीची निर्मिती होती. फरक असा असतो की शाडू मातीचं विसर्जन होतं, शाडू मातीचं विसर्जन झाल्यानंतर त्या मातीचा दुसरा तिसरा कुठला उपयोग नाहीये आणि ती माती त्या मातीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात विटंबनाच होती. माती टाकून देण्यात येते. ज्या मातीपासून गणपती बाप्पा बनलेला आहे ती माती टाकून देण्यात येते. म्हणजे असं त्याचा काही त्याचे दुष्परिणाम आहेत किंवा दुरुपयोग पण आहेत म्हणा. पण वृक्ष गजाननसाठी जी माती आपण वापरतो ती कम्प्लिटली 100% प्युअर फार्म सॉईल असते, शेतमाती असते. शेतमाती यासाठी निवडली की त्याच्यातनं पूर्ण परत आपण वृक्षारोपणाची संकल्पना आहे. आपण ऑफिस पार्टमध्ये आहोत, म्हणजे जिथे गणपती आपण पूर्णपणे डिस्प्लेला लावतो. म्हणजे टाईप्स ऑफ गणपती जे वृक्ष गजाननमध्ये येतात त्या आपण अशा स्वरूपात लावून घेतो. म्हणजे जेणेकरून सगळ्यांना एक डिस्प्ले बघायला मिळेल. डिस्प्ले बघायला मिळेल की टाईप्स ऑफ व्हरायटीज काय काय आहेत, किती आहेत आणि त्यातल्या साईजेस किती आहेत. तर जनरली 3 टाईप्स हे समोर पाहू शकतो आपण. हा पद्मासन, दगडूशेठ आणि हा भालचंद्र गणपती. हे 3 टाईप्स 3 साईजेसमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे असे टोटल 9 टाईप्स ऑफ व्हरायटीज यावर्षी वृक्ष गजानन प्रोव्हाइड करते. ते
अशा स्वरूपात लावलेले असतात पूर्णपणे. ओके राईट. म्हणजे हा पूर्ण कॉम्बो तुम्ही इथे लावलेला आहे. कॉम्बो पूर्ण लावलेला आहे. ओके. म्हणजे ज्या कॉम्बोत काय काय इन्क्लूड आहे, ओके. कुंडी, पाट आणि गणपती, त्याच्याबरोबर एक सीड पाऊच पण येतं, हां. ते आपण पुढे पाहून घेऊ. तर साधारणतः म्हणजे वृक्ष गजाननमध्ये आता तुम्ही कलरही करता, पण नेमकं कसं म्हणजे आता मातीवर कलर कसा केला जातो? मातीवरती जनरली बाहेर आपण मार्केटमध्ये पाहतो तर कलर, घातक कलर वापरले जातात, जे माती परत त्या संकल्पने म्हणजे मातीचा गणपती जो बसवायचा हेतू असतो घरी, तो हेतू पूर्ण होत नाही. बरोबर. त्यासाठी वृक्ष गजानन आपण त्या गोष्टी कव्हर अप करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे कलर वापरतानाही आपण इथं हळदीचे आपण पाहू शकतो, जो हळदीचा कलर आहे, जो हळदीपासून बनवलेला आहे. लाल कलर आहे तो कुंकवापासून बनवलेला आहे. खाली बेस बॉडी कलर आपण जो मारतो तो मुलतानी मातीपासून बनवलेला आहे. आणि गेरूचा कलर, असं पूर्णपणे त्याचं एक इको फ्रेंडली माती सहित इको फ्रेंडली कलरिंगही आपण त्याच्यात पूर्णपणे कव्हर अप केलेलं आहे. आता आपण मॅन्युफॅक्चरिंग पार्टकडे जाऊया. तर ह्याच्याच मागे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग पार्ट आहे. या. ओके. सो आपण पहिली शेतमाती पाहून घेऊया. शेतमाती अशी ढेकळाच्या स्वरूपात येते. ही 3 प्रोसेसमध्ये चाळावं लागते माती. 3 प्रोसेसमधनं चाळल्यानंतर ही सेकंड स्टेज आपण पाहतोय. या सेकंड स्टेज पाहिल्यानंतर ही कम्प्लिटली फाईन माती होऊन जाते. ओके. एवढी फाईन आपल्या कामाची माती असते. ही माती एवढी फाईन जर असेल तर गणपतीला आपल्याला पॉलिशिंग फिनिशिंग व्यवस्थित करता येते. ओके. जिथे कुठं राळ राहणार नाही मातीत. हां. अशी 3 ते 4 स्टेजमध्ये पहिलं सिविंग करून घ्यावं लागते, म्हणजे चाळून घ्यावं लागते माती. ओके. तर ती चाळण्याची प्रोसेस आपण 3 टप्प्यांमध्ये दाखवतोय आपण. ओके. ही प्रोसेस अशी झाली हां. की याच्यानंतर अशा बॅगिंग करून ठेवतो आपण, ओके. म्हणजे जे की ड्राय फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल ती माती अशी. ही कम्प्लीट बॅगिंग केलेली ही पोती आपण पाहू शकतो. याच्यानंतर आपल्याला एक माती भिजवण्यासाठी एक छोटं आळं करावं लागतं. ओके. आळं केल्यानंतर ती पाणी टाकून ते आळं 15 मिनिटं भिजवून द्यावं लागतं. म्हणजे आपण ढीग मारून ठेवतो. ते प्रोसेसिंग म्हणजे मॅच्युअर झाली ना की त्यातलं चिकनाई जास्त वाढते मातीतली. म्हणजे जशी आपण इथं ही माती पाहिली, ही आता भिजलेली माती आहे. ही मातीतली चिकनाई जशी वाढली आहे, ही चिकनाई अशी वाढते. म्हणजे त्याच्यात कुठल्याही स्वरूपातली राळ राहत नाही किंवा स्टोन राहत नाही कुठला मध्ये. तो पूर्णपणे माती भिजल्यानंतर ती एकजीव होऊन जाते माती. आणि ती एकजीव होऊन त्याला पगिंग म्हणजे मळून घेतली की ती फाईन माती आपल्याला हातात लागते. बरोबर. म्हणजे हा प्रोसेस पूर्ण वर्षभर चालत असेल माझ्यामध्ये? वर्षभर ही प्रोसेस चालू असते. कुठलाही प्रोसेस स्टॉप करता येत नाही. कारण ही प्रोसेस ॲक्च्युली सिजनेबल, म्हणजे तुम्ही हिवाळी सीझनात आणि उन्हाळी सीझनात या गोष्टी काम करू शकता. ओके. तुम्ही पावसाळ्यात या गोष्टीत काम होतं, बट पाऊस जास्त असल्यामुळे किंवा वाळायला त्या गोष्टींनी दिक्कत येतात पुढं. बरोबर. अडचणी खूप येतात. त्यामुळं पावसाळी सीझन मध्ये शक्यतो ही कामं चालत नाही, पण थ्रू आउट इयर 12 महिने ही कामं चालू असतात. ओके. तर आता पहिलं सर्वप्रथम आपण गणपती मोल्डिंग प्रोसेस कशी होती ते पाहून घेऊया. हा 4 पीस डाय असतो. 4 पीस डाय हा पहिला इन्स्टॉल करून घ्यायचा. प्रत्येक डाय मधली ही एक प्रत्येक अशी वेगळी पाकळी असते, ती दाबून घेतली जाते. माती वापरताना आपण प्युअर फार्म सॉइल वापरतो, जी पूर्णपणे शेतमाती असते. ही माती आपण व्यवस्थित डस्टिंग करून पहिली सर्वप्रथम आपण त्याच्यावरती दाबून घेणार आहोत. ओके. लेट्स सी द प्रोसेस.
फायनल आउटकम आपल्याला डायमधनं अशा प्रकारे भेटतं. पण हे फक्त एक आउटलाईन भेटते आपल्याला गणपतीची. त्याच्यावरती जे काम करायचं असतं ते पूर्णपणे हँडवर्क असतं. सेम आता ज्या पद्धतीने आपण गणपतीचं दाबकाम पाहिलं तसं सेम पद्धतीने आपल्याला हात, याचे जे हात असतात ते सेपरेट असतात, जे त्या डायमध्ये निघत नाही. त्या डाय मधनं हाताचे सेपरेट डाय असतात, त्यामुळे ते सेपरेट काढून ओल्यातच याचं जॉईंट काम करून घेतलं जातं हाताचं. त्या प्रोसेस नंतर आपण तो गणपती पूर्ण फिनिश करून असा ड्रायिंग प्रोसेसला येतो. त्याचं फायनल आउटकम आपल्याला हे असं दिसतं. हा गणपती पूर्णपणे एअर ड्राय केला जातो. एअर ड्रायला याला कुठली कृत्रिम हवा लागत नाही किंवा कुठलीही सनलाईट लागत नाही. हा जितका गार वाऱ्याला सुकन तितका गणपती टफ अँड स्ट्रॉंग होतो. हा आपण पाहू शकता कम्प्लीट टफ अँड स्ट्रॉंग झाला गणपती. पाहू शकतो की सेकंड हँड ड्रायिंग प्रोसेस. ही साधारण वजन किती होतं मग गणपती ड्राय? याचं साधारण 5-1 किलो वजन भरतं. 5-6 किलो वजन भरतं एका गणपतीचं वजन. असा पोकळ असतो आतमधून गणपती पूर्णपणे. आणि मग आता याच्यात मग वेगवेगळे साईज, म्हणजे मिनिमम साईज कोणची आहे यामध्ये? मिनिमम साईज या साईज मध्ये आहे. आता हा 50 नंबर 1 साईज आहे आपला. हा 9 इंचाचा आहे, ही मिनिमम साईज. ही एक मीडियम साईज येते. याच्याही खाली एक दगडूशेठ येतो, तो 10 ते 11 इंचातला. आणि याच्या वरती एक साईज ती 16 इंचाची असते. सो सगळ्यात मोठी साईज जी आहे ती 16 इंच. 16 इंचाची. कारण आपण जास्तीत जास्त घरगुती गणपती आहे ते पण जर मातीत बनवायचे झाले तर ते फार तर फार 16 ते 18 इंच. पण 18 इंचात ट्रान्सपोर्टेशनला फार प्रॉब्लेम असल्यामुळे 16 इंचात आपण फायनलाइज केलेली की जेणेकरून पूर्णपणे सिक्युअर रूपात मातीचा गणपती बरोबरी पोहोचावा. आता ह्या प्रोसेस नंतर पुढची प्रोसेस काय असते नेमकी? का आता तयार आहे गणपती? पुढची प्रोसेसला याला आपण स्क्रबिंग केलं जातं. स्क्रबिंग करून याच्यावरची जी जास्तीची मातीची राळ आलेली आहे ती काढली जाते अशी. साधारण पॉलिश पेपरने याला स्क्रब करून घेतला की हा रेडी होतो नेक्स्ट प्रोसेस साठी, म्हणजे कोटिंगसाठी. फर्स्ट कोट. अशा प्रकारे आपण पूर्ण इको फ्रेंडली असा तो काऊचा कलर असतो. काऊचा कलरने आपण प्रायमर कोट करून घेतो त्याला. प्रायमर कोट करून ॲक्च्युली तो प्रायमर कोट नंतर कुठं काय राहिले का या गोष्टीची काळजी घेतली जाते. काय कुठं काय हा पूर्ण कुठला कलर असतो? हा काऊचा वेरूचा कलर असतो. कोटिंग प्रोसेस नंतर आपण गणपतीला पूर्णपणे दात, आखणी आणि जे काही डोळे गंध काढायचं काम चालतं ते काम इथं पाहू शकतो आपण. हे फायनल काम असतं. ते काम एकदा डोळे, गंध आणि दात आणि अशा गोष्टी रंगून झाल्या याचे रंगकाम आपण म्हणतो. रंगकाम झालं की गणपती फायनल होऊन पॅकिंगसाठी. तर ही मग फायनल प्रोसेस आहे? ही फायनल प्रोसेस. मग कसं असतं, म्हणजे पॅकेजिंग वगैरे कसं केलं जातं? कारण की बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो की आता मातीचा गणपती घरी कसा येईल, किंवा मग आपण समजा पुढून म्हणजे सेफ्टली कसं येईल. कारण आपण पॅकिंग प्रोसेस मध्ये कम्प्लिटली 5 प्लायचा 230 GSM असा बॉक्स वापरलेला आहे. याच्यात पॅकिंग मटेरियल म्हणून आपण पूर्णपणे एअर कुशनिंग, म्हणजे हवेसारखा तो पॅक होतो. हवेचा दाब कुठलाही पडत नाही. किती दाब हे सहन करू शकतो ट्रान्सपोर्टेशन मध्ये. आणि अशा प्रकारे एअर प्रेशरच्या याच्यात एअर पॅकिंग एअर कुशनिंगच्या पॅकिंग मटेरियल मध्ये पूर्ण पॅक करून असं गणपती बाप्पा ठेवला जातो. तर मित्रांनो, तुम्ही जसं पाहिलं पूर्ण प्रोसेस पाहिली, आणि आता आपण पाहतोय की पॅकेजिंग कशी असते. म्हणजे या एअर कुशनिंगमुळे काय होतं ना की कुठेही किती दाब पडला तरी ते गणपती बाप्पापर्यंत त्याचं काही हे होत नाही आणि एकदम सेफली आपल्यापर्यंत पोहोचतो. तर आता हे बघा, इकडे हे पॅकिंग आहे एअर कुशनिंग, आणि यामध्ये गणपती बाप्पा ठेवण्यात आलेला आहे. आणि हे कुशनिंग सर्व प्रकारे केलं जातं, म्हणजे 4ही दिशांनी केलं जातं, जेणेकरून गणपती बाप्पा एकदम सेफली आपल्यापर्यंत पोहोचतो. वृक्षगजाननचं आपण एक ऑथेंटिकेशन सिम्बॉल दिलेलं आहे, जी की ही हिरव्या कलरची रिबेन आहे. ही इनबिल्ट असते. वृक्ष गजानन पूर्ण प्रिंटेड आहे. ही एक इनबिल्ट रिबीन आहे, म्हणजे ही काढायचा जरी प्रयत्न केला तरी तो गणपतीला डॅमेज देऊ शकतो. म्हणजे तो विसर्जन झाल्यानंतर ती रिबीन वरती येते, जेणेकरून ऑथेंटिक वृक्ष गजानन फार्म सॉइलचा गणपती आपल्या घरी कसा येईल तर हे त्याचं चिन्ह आहे पाहण्याचं. आणि हे चिन्ह नसेल तर हा ऑथेंटिक नाही. हा वृक्ष गजाननच्या प्रत्येक गणपती बरोबर येणारा हा एक पॉटचा म्हणजे कुंडीचा एक बॉक्स आहे.
तर त्याच्यात पाहूया आपण. हां. अशा प्रकारचा तो बॉक्स येतो. ओके त्याच्यात एक सिल्वर प्लेटेड एक पार्ट येतो. ओके. जो वुडन स्टँड असतं. ओके. म्हणजे गणपती बसवायला याच्यावरती मदत होती. ओके. हे वुडन सिल्वर प्लेटेड आहे आणि सिल्वर हा कम्प्लीट सिल्वर प्लेटेड आहे. ओके. सिल्वर प्लेटेड पार्ट येतो. ओके. आणि त्याच्याचबरोबर कुंडीत माती भरून देतो. म्हणजे जर कुठल्या सिटी विभागात जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक घराघरात काय माती आढळत नाही. बरोबर. तर ती माती पूर्णपणे भरून हे होल पॅकेजमध्येच इन्क्लूड असते. बरोबर. आजकाल सिटीमध्ये तर सगळीकडे सिमेंटच्या रोडमुळे माती काही माती भेटणं नसते. बरोबर. बरोबर. नाही हे खूप चांगलं केलं. म्हणजे की समजा वृक्षगजानन कोणी घेतं तर त्यांना माती मिळेल. माती मिळेल. आणि ज्या मातीपासून गणपती बाप्पा मला तीच माती असते ही. ओके. आणि जी की आपण फर्स्ट प्रोसेस मध्ये पाहिली. फर्स्ट प्रोसेस मध्ये पाहिली होती. राईट. आणि त्याच्याच बरोबर हे सीड पाऊचही मिळतं. ओके. जे तुळशीचं असतं. ओके. तुळस आपण या कारणाने दिलेली आहे की ज्या भक्तीची आराधना आपण गणपती बाप्पापासून करतो. ओके. त्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर त्यातनं सुद्धा भक्तीच व्हावी राईट. म्हणून घरोघरी तुळस लागावी या उद्देशाने आपण तुळशीचं हे सीड्स दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे भक्ती ते भक्ती असा हा टोटली संकल्पना आणि हा नाही, प्रवास होऊन खूप जातो. चांगला इनिशिएटिव्ह तुम्ही सुरू केलेला आहात. कारण भक्ती की ते भक्ती हा पूर्ण प्रवास होऊन राईट. जातो. हा सगळा एका कॉम्बो मध्ये येतो त्याच्या. हो हे सगळे एका कॉम्बो मध्ये येतात. ओके. आणि इन्क्लुडिंग त्या चार्जेस मध्येच पूर्ण इन्क्लूड असते. याचे कुठले वेगळे चार्जेस नसतात. म्हणजे बाप्पाची जी मूर्ती आपण बाप्पाची घेतो त्याच्यातच हे संपूर्ण हे कम्प्लिटली. ओके. आणि त्या बॉक्समध्ये जर तुम्हाला ऑथेंटिकेशन पाहिजे असेल ना तर हा सिम्बॉल आहे, हा लोगो आहे वृक्ष गजानन, मेड इन इंडिया, ट्रेडमार्क आहे. आणि त्याच्या आधी आपण जो दाखवला तो आहेतच. प्लस कुंडीवरही वृक्ष गजानन पर्यावरण हाच देव हे लिहिलेलं असेल तरच हे ऑथेंटिक आहे.